तुमचं आरोग्य आमचं ध्येय. राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या. नमस्कार, मी राजेंद्र भोसले. मित्रांनो, सकाळी उठल्या घरातून जेव्हा मटण रश्श्याचा किंवा बिर्याणीचा खमंग सुवास येतो तेव्हा जिभेवर पाणी आल्याशिवाय राहत नाही, हो ना? आपल्या महाराष्ट्रात मटण, चिकन किंवा कुठल्याही मांसाहारीचा बेत म्हणजेच नुसता आहार नसून जिव्हाळ्याचा सोहळा असतो. पण मित्रांनो, मटणावरती ताव मारत असताना तुम्ही कधी वर्तमानपत्रात किंवा सोशल मीडियावर ही धक्कादायक बातमी वाचली आहे का की मटण खाल्ल्याने कॅन्सर होतो? ही बातमी ऐकून किंवा वाचून नक्कीच छातीत धडधड होते आणि मनात भीती दाटून येते की आपण आवडीने खात असलेली ही गोष्ट आपल्या आयुष्यासाठी धोकादायक ठरत तर नाही ना? मग बातमीमध्ये नेमकं सत्य काय आहे? विज्ञान याबद्दल नेमकं काय सांगतं? खरंच लाल मांस म्हणजेच रेड मीट खाल्ल्याने कॅन्सर होतो का, की ही निव्वळ एक अफवा आहे? आज आपण याच अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयावरती अगदी सोप्या भाषेत वैज्ञानिक पुराव्यासह सविस्तर चर्चा करणार आहोत. आजचा हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञान हे आरोग्यासाठी जास्त धोकादायक असतं. चला तर मग सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की विज्ञान लाल मांस म्हणजे रेड मीट कशाला म्हणतं. ढोबळमानाने सांगायचं झालं तर ज्या प्राण्यांच्या कच्च्या मांसाचा रंग गडद लाल असतो त्याला वैज्ञानिक भाषेमध्ये रेड मीट म्हटलं जातं. यामध्ये प्रामुख्याने शेळी किंवा मेंढीचे मटण यांचा समावेश होतो. याउलट चिकन किंवा मासे हे व्हाईट मीट म्हणजेच पांढऱ्या मांसाच्या श्रेणीत येतात, ज्यांचा कॅन्सरशी थेट संबंध जोडला गेलेला नाही. आता प्रश्न येतो की लाल मांसाचा आणि कॅन्सरचा काय संबंध आहे? जागतिक आरोग्य संस्थेची म्हणजेच WHO ची एक महत्त्वाची संस्था आहे जिचं नाव आहे इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च अँड कॅन्सर. या संस्थेने जगभरातील 800हून अधिक वेगवेगळ्या वैज्ञानिक संशोधनाचा सखोल अभ्यास केला. या अभ्यासानंतर 2015 मध्ये त्यांनी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला ज्याने संपूर्ण जगात खळबळ उडून दिली. त्यांनी लाल मांसाला प्रोबॅबली कार्सिनोजेनिक टू ह्यूमन्स या श्रेणीत टाकलं. याचा सोपा अर्थ असा होतो की हे मांस माणसाला कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरू शकतं. याचे सबळ पुरावे विज्ञानाला आढळलेले आहेत. विशेषतः आतड्याचा कर्करोग म्हणजेच कोलोरेक्टल कॅन्सर होण्याचा धोका खूप जास्त असतो. याशिवाय स्वादुपिंडाचा म्हणजे पॅन्क्रियाटिक आणि प्रोस्टेट कॅन्सरचाही याचा संबंध जोडला गेला आहे. पण मित्रांनो, इथे घाबरून जाण्याचं किंवा उद्यापासून मटण पूर्णपणे बंद करण्याचं अजिबात कारण नाही. विज्ञानाचा हा इशारा समजून घेण्यासाठी आपल्याला मटण खाण्याचे प्रमाण आणि ते शिजवण्याची पद्धत या दोन गोष्टी बारकाईने समजून घ्याव्या लागतील. सगळ्यात आधी आपण हे पाहूया की मटणामुळे कॅन्सर होण्यामागे नेमकं काय शास्त्रीय कारण आहेत. जेव्हा आपण मटण खूप जास्त तापमानावर शिजवतो म्हणजेच थेट आगीवर भाजतो, जसे की कबाब किंवा तंदूर, किंवा ते तेलात कडक फ्राय करतो, तेव्हा मटणामधील प्रोटीन्स आणि नॅचरल केमिकलमध्ये रासायनिक बदल होतात. यामुळे हेटेरोसायक्लिक अमाइन्स आणि पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स नावाचे अत्यंत घटक तयार होतात. हे घटक जेव्हा आपल्या शरीरात जातात तेव्हा ते आपल्या पेशींमधील DNA ला नुकसान पोहोचू शकतात. त्यामुळे पेशींची अनियंत्रित वाढ होऊन कॅन्सरची सुरुवात होऊ शकते. याशिवाय मटणामध्ये नैसर्गिकरित्या हीम आयन नावाचं लोह असतं. हे लोह शरीरासाठी चांगलं असलं तरी त्याचं प्रमाण शरीरात खूप जास्त वाढलं तर ते आतड्यांच्या आतील आवरणाला म्हणजेच लायनिंगला इजा पोहोचू शकतं. त्यामुळे तेथे कॅन्सरच्या पेशी वाढू शकतात. दुसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे प्रोसेस्ड मीट म्हणजेच प्रक्रिया केलेले मांस. आपल्याकडे हॉट डॉग, सॉसेज, सलामी, बेकन किंवा कॅनमध्ये मिळणारे मटण सूप खूप दिवस टिकून ठेवण्यासाठी त्यात विविध केमिकल्स, प्रिझर्वेटिव्ह आणि सोडियम नायट्रेट्स मिसळले जातात. विज्ञानाने या प्रोसेस मीटला ग्रुप ए कार्सिनोजेनिक मानलं गेलं आहे. या श्रेणीत तंबाखू आणि सिगरेट येतात. म्हणजेच प्रक्रिया केलेले मांस खाल्ल्याने कॅन्सर होतो याचे 100% ठोस पुरावे विज्ञानाकडे आहेत. सुदैवाने आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीत आपण ताजं मटण आणून शिजवून खायला प्राधान्य देतो. त्यामुळे आपण या प्रोसेस मीटच्या थेट धोक्यांपासून बरेच लांब आहोत. पण हॉटेलमध्ये मिळणारे कबाब, तंदूर किंवा पाश्चात्य देशामधून आलेले पॅकबंद मांसाहारी पदार्थ खाताना आपण खूप सावध राहणं गरजेचं आहे. मित्रांनो, आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की जर मटणामुळे कॅन्सरचा धोका आहे तर मग आम्ही ते खाणं पूर्णपणे सोडून द्यायचं का? तर याचं उत्तर आहे नाही. पूर्णपणे सोडण्याची गरज नाही, कारण मटण हे उच्च दर्जाच्या प्रोटीन्स, व्हिटॅमिन B12, झिंक आणि सहज शोषल्या जाणाऱ्या लोहाचा एक उत्तम स्रोत आहे, जे आपल्या शरीराच्या बळकटी करण्यासाठी आवश्यक आहे. धोका मटण खाण्यात नाही तर ते अति प्रमाणात खाण्यात आहे. आंतरराष्ट्रीय कॅन्सर संशोधन संस्थेच्या मार्गदर्शक तत्वानुसार एक निरोगी व्यक्तीने आठवड्याभरातून सुमारे
350 ते 500 ग्रॅमपेक्षा जास्त शिजवलेले लाल मांस खाऊ नये. जर आपण या प्रमाणाचे गणित मांडले तर आठवड्यातून किमान 2 किंवा 3 वेळा एका वेळेस 100 ते 150 ग्रॅम मटण खाणे पूर्णपणे सुरक्षित मानले जाते. जे लोक रोज किंवा आठवड्याला अर्धा किलोपेक्षा जास्त मटण फस्त करतात त्यांच्यामध्ये कॅन्सरचा धोका लक्षणीयरित्या वाढतो, असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. या धोक्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण मटण शिजवण्याच्या आणि खाण्याच्या पद्धतीमध्ये काही सोपे पण अत्यंत महत्त्वाचे बदल करू शकतो. आपल्याकडे मटण शिजवताना वरती छान तेलाचा किंवा तुपाचा तवंग म्हणजेच तरी आणण्याची पद्धत आहे. तसेच मसालेदार सुके मटण खूप आवडीने खाल्ले जाते. पण आरोग्याच्या दृष्टीने मटण नेहमी कमी तेलात उकडून किंवा वाफेवरती शिजवून खाणे सर्वात उत्तम मानले जाते. मटण थेट आगीवर जास्त वेळ भाजणे किंवा जळेपर्यंत फ्राय करणे पूर्णपणे टाळावे, कारण जळलेल्या भागामध्ये कॅन्सर निर्माण करणारे घटक जास्त असतात. मटण विकत घेताना नेहमी कमी चरबी असलेले म्हणजेच लीन मीठ निवडावे. यासोबत सर्वात मोठी चूक आपण ही करतो की जेवताना फक्त मटणावरच लक्ष केंद्र करतो. मटण खाताना ताटात भरपूर सॅलड, काकडी, गाजर, मुळा, टोमॅटो आणि पालेभाज्या यांचा समावेश आवर्जून करावा. वनस्पतीजन्य अन्नामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे फायबर मटण आतड्यातून लवकर बाहेर पडण्यास मदत करते, ज्यामुळे मटणातील घातक घटकांचा आतड्यांच्या भिंतीशी संपर्क कमी येतो आणि कॅन्सरचा धोका नैसर्गिकरित्या खूप कमी होतो. तर मित्रांनो, आजच्या या वैज्ञानिक चर्चेचा शेवटचा निष्कर्ष हाच आहे की लाल मांस म्हणजेच मटण थेट कॅन्सरचे कारण नाही, जर ते मर्यादित प्रमाणात आणि योग्य पद्धतीने शिजवून खाल्ले गेले. निसर्गाचा नियम आहे की अति तिथे माती आणि हाच नियम आहारालाही लागू आहे. त्यामुळे जिभेचे चोचले पुरवताना आठवड्याला 500 ग्रॅमची मर्यादा ओळखा, शरीराची हालचाल आणि नियमित व्यायाम करा. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळांचे प्रमाण वाढवा, जेणेकरून तुम्ही कोणत्याही रोगाच्या भीतीशिवाय आपल्या आवडत्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेऊ शकाल. तुम्हाला ही आजची शास्त्रीय माहिती कशी वाटली? ही माहिती ऐकून तुमच्या मनातील भीती दूर झाली का? आम्हाला खाली कमेंट्स करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि डोळे उघडणारा वाटला असेल तर तुमच्या सर्व मटणप्रेमी मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत तो नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, संतुलित आहार घ्या आणि नेहमी निरोगी राहा. मित्रांनो, इथेच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.